हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला चिकन खिचडी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे. पहिले चिकन आणायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकायची, थोड्या मिरच्या कापून टाकायच्या. त्यानंतर कांदा हा उभा चिरून टाकायचा. मग त्याच्यानंतर तुम्ही दही टाकायचे, 2 किंवा 3 चमचे दही टाकून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये मसाला ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला ॲड करू शकता. मी हा लक्कीचा मसाला घेतला आहे, तो मटन मसाला आहे, तो त्याच्यात टाकला आहे. नंतर तुम्ही त्यामध्ये चटणी पण ॲड करू शकता. नंतर तुम्हाला गरम मसाले यूज करायचे असेल ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. तुम्ही तेजपत्ताही त्यामध्ये टाकू शकता, लवंग टाकू शकता. तुम्ही त्यामध्ये इलायची, ज्यांना इलायची टाकायची असेल तर इलायची पण टाकू शकता. थोडी हळद टाकायची आहे, त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे. आणि मग थोडी वरून बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर टाकायची आहे. थोडं चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं आहे. आणि मग ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण. म्हटलं चला आज काही नव्हतं, काय बनवायचं. म्हटलं चला आज चिकन खिचडी बनवू. मस्त संध्याकाळ होती, संध्याकाळचं काय बनवायचं. आणि छान लागते चिकन खिचडी, जशी बिर्याणी लागते ना सेम तशी लागते, खूप सुंदर लागते. मग थोडंसं अर्धा एक तास मी थोडं साईडला झाकून ठेवलं आहे. आणि मग थोडं झाकून ठेवायचं. मग त्यानंतर गॅसवर कुकर लावायचा, कुकर ठेवायचा. त्यामध्ये थोडं तेल टाकायचं, ॲडिशनल तेलही टाकतात कोणी थोडं नाही. ज्यांना तुपाची फोडणी द्यायची तर तुपाची पण देऊ शकतो, ज्यांना तेलाची द्यायची तर तेलाची पण देऊ शकतो. पण मी तेलाची दिली, मला तेलाची फोडणी आवडते. तेल टाकायचं मस्त. त्यामध्ये जे अर्धा तास आपण बाजूला ठेवलेलं होतं ते चिकन त्यात घालायचं मस्तपैकी. ते चिकन त्यामध्ये घातलं का ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये, थोडंसं शिजू द्यायचं ते तेलामध्ये. छानपैकी असं मस्त शिजू द्यायचं. आणि मग त्यानंतर तुम्हाला बिर्याणी राईस घ्यायचं असेल, बिर्याणी राईस घ्या, इंद्रायणी घ्या. नंतर तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो घेतला तरी चालेल. आणि जो आपण बासमतीही वापरला तांदूळ तरी चालेल. पण फक्त तांदूळ हा अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा. पाण्यामध्ये भिजवला म्हणजे एकदम असं मोकळा सुटसुटीत आणि एकदम सुंदर असा होतो तो शिजवल्यानंतर. हे बघा, मी थोडं एकदम असं एकजीव करून घेतलं, थोडं शिजवून घेतलं. त्याला 10-1 मिनटं मी ते शिजवून घेतलं, तेलात कलसून घेतलं. त्यामध्ये मी जो धुतलेला माझा तांदूळ होता, माझा हा बासमती तांदूळ होता, मग तो स्वच्छ मी धुवून घेतला, भिजवून ठेवला अर्धा तास. आणि मग तो धुवून घेतला आणि मग तो आता त्यामध्ये ॲड करते. त्यामध्ये मग आपण साधारणतः ह्या तांदूळांना जेवढं पाणी लागतं तेवढं मी टाकलं. फॉर एक्झाम्पल 1 ग्लास आणि एक मोठा तांब्या, जो तांब्या असतो ना तो एक मोठा त्याच्यात ॲड केलेला आहे पूर्ण. आणि मग तुम्ही परत चव घेऊन बघू शकता. तुम्हाला त्यावर थोडं मीठ टाकायचं असेल तुम्ही चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकू शकता. हे बघा किती सुंदर दिसतं आहे. मग तुम्ही साधारणतः आपण चिकनला किती 3 शिट्ट्या घेतो ना, ॲटलिस्ट 3 प्रेशर कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या, 3 किंवा 4च घ्यायच्या, जास्त नाही घ्यायच्या. नाही तर ते खाली ते थोडं मग खिचडी आपली खराब होऊ शकते. त्यामुळे 3 किंवा 4 शिट्ट्या घ्यायच्या. काही नाही, नॉर्मली चिकन हे शिजून जातं लवकर. जे मटण असतं ना ते नाही शिजत, चिकन हे लवकर शिजून जातं. हे बघा, मीठ घातलं आहे मी थोडं चवीनुसार परत त्यामध्ये. आणि मग मस्त अशी त्याला एक उकळी येऊ देईन. उकळी आली का लगेच कुकर लावून घेईल. कुकरला चांगल्या 3 किंवा 4 शिट्ट्या घेऊन घेईल. आणि मग मस्तपैकी ते मस्तपैकी खाई. हे बघा किती सुंदर दिसतंय. बघा सगळं असं मिक्स झालेलं आहे. बघा किती तांदूळ किती फुलला आहे आणि किती छान दिसतंय डोळ्याला. बघा तुम्ही, एकदम सुपर.
आणि खायला तर मग एकदम चविष्ट आहे बघा. आपलं चिकनही मस्त आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. चिकनही मस्त मऊसूत असं शिजलेलं आहे. हे बघा, बघू शकता. आपल्या घरात जे सामान अवेलेबल आहे ना, आपण ते सामान यूज करून पण चिकन खिचडी बनवू शकतो. हे बघा, खूप सुंदर असे दिसते. चिकनही मस्त शिजलेलं आहे. ओके, बाय.